नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज. दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते आणि हे उदाहरण मी इथं दिलेलं आहे. हे उदाहरण माझे इयत्ता 4थीचे विद्यार्थी आहेत. आता त्यांच्यापैकी कोण सोडवतो आपण त्यांनाच विचारू. चला, हे दशांश अपूर्णांकाची बेरीज तुमच्यामध्ये कोण कोण करतं? कोण करतंय? चला, अनु येईल. चला चला, इयत्ता 4थीची विद्यार्थिनी अर्णवी ही तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवलं. बघा आता एक बेटा, थोडं मोठा अक्षर आहे बेटा. बरोबर. काय उत्तर आलं? 7.60. याला वाचन कसं करता बरं? कोण सांगतं वाचन कसं करता? रिया, वाचन कसं करशील? 7.60. बस अनुभव. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट उदाहरण देतो. कोण सोडत आहे आता बघूया आपण. पुढचं उदाहरण देऊ आता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे मी. काय? 2 + 2.2 अधिक 3.23 अधिक 4.32 बरोबर 2.1. तर याची बेरीज काय येणार? कोण करतं बरं? याची बेरीज कोण करणार? चला, आलिया येईल. आता या प्रश्नाचं उत्तर माझी इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे आलिया, ही आपल्याला सोडून दाखवेल. बेटा याची बेरीज करून दाखव मला. बोलायचं आणि अक्षर मोठं काढा. बरोबर 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 बरोबर. आता इथं काही नाही तर काय करशील? काय करशील? बेरीज. चला करा बेरीज. बरोबर. काय आलं उत्तर सांग मला? 11.751. बघा, इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे आलिया. हिने या प्रश्नाचं उत्तर दिलंय. दशांश अपूर्णांकाची बेरीजचा विषय चालू आहे आज आमच्या क्लासमध्ये.